भारतातील आघाडीच्या ऑनलाईन इन्शुरन्स प्लॅटफॉर्म पॉलिसी बाजारने नागपूरमध्ये आपला विस्तार वाढवत पश्चिम भारतात विमा व गुंतवणूक उत्पादनाबाबत वाढती मागणी अधोरेखित केली. येथे आयोजित प्रेस इंटरॅक्शनमध्ये कंपनीने सांगितले की तरुण ग्राहक वर्ग आणि एच&आय वर्गात मार्केट लिंक गुंतवणूक, निवृत्ती नियोजन आणि टर्म इन्शुरन्सकडे मोठा कल दिसत आहे. डायरेक्टर प्रदीप यादव यांनी सांगितले की इक्विटी लिंक योजनांमध्ये प्रीमियम माफीसह योजनांची मागणी 2023 ते 2025 दरम्यान 6 पट वाढली असून त्या आता बचत व्यवसायाचा महत्त्वाचा भाग ठरल्या आहेत. निवृत्ती केंद्रित योजनांसाठी चौकशी दुप्पट झाली आहे. टर्म इन्शुरन्समध्ये वेतनधारक आणि 25 ते 40 वयोगटातील ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांना सल्ला, खरेदी ते क्लेम पर्यंत सर्व टप्प्यांवर मदत देण्यावर कंपनीचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माझं नाव वैभव मेघे आहे. मी प्रॉपर वर्ध्याचा, तसं नागपूर पण आपलं मेघे फॅमिली आहे. मी पॉलिसी बाजार नुकताच जॉईन केला मागच्या 5-6 महिन्यात आणि मला वाटलं की आपल्या प्रत्येक फॅमिलीमध्ये जो अर्निंग मेंबर असतो त्यांनी एक सर्वात महत्वाचं आहे की त्यांनी आपला टर्म इन्शुरन्स घेऊन ठेवायला पाहिजे. कारण एक सत्य आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्या कुटुंबांमध्ये, आपल्या सगळ्यांच्या कुटुंबांमध्ये कोणी ना कोणी एक व्यक्ती आपण लॉस केला आहे. पण जेव्हा तो जर अर्निंग व्यक्ती असतो, तो जर त्या फॅमिलीचं ब्रेड अँड बटर आणणारा व्यक्ती असतो, तर तो इमोशनल लॉस जो असतो तो एक काही काळापुरता असतो. मे बी काही दिवस, मे बी काही आठवडे, मे बी काही महिने, मे बी 1-2 वर्ष किंवा 10 वर्ष. पण जो फायनान्शियल लॉस असतो तो थ्रू आउट त्या मुलांना, फॅमिलीला, वाईफला, प्रत्येकांना भोगावा लागतो. तर म्हणून एका व्यक्तीने एवढी काळजी घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही कमवायला लागता, अर्निंग मेंबर बनता, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी टर्म प्लॅन घ्यायला पाहिजे. तर उद्या जाऊन जर तुम्हाला काही पण झालं तर तुम्हाला, तुमच्या परिवाराला ती पूर्ण अमाऊंट मिळेल जी तुम्ही त्यांच्या भविष्यासाठी ठेवली आहे. आणि आता याला पाहिजे मग मला काय मिळणार? हा एकमेव प्रॉडक्ट असा आहे जो मी माझ्यासाठी नसून माझ्या घरच्यांसाठी घेतो आहे. आणि उद्या जाऊन जर मला काहीच नाही झालं, समजा 65व्या वर्षी, मी आज 35 वर्षाचा आहे, 65-70व्या वर्षी मला काहीच नाही झालं, माझ्या मुलाचं एज्युकेशन झालं, त्याचं लग्न झालं, तर आता मला त्या पैशाची, मला वाटलं की माझ्या टर्म प्लॅनची त्या 2 करोडची गरज नाही आहे. कारण मी तर आता 65 वर्ष झालो आहे, तर मी ते पैसे परत काढू शकतो. मे बी दुबईची ट्रिप करून येऊ शकतो माझ्या रिटायरमेंटमध्ये. तर हे पण एक त्याचं बेनिफिट आहे जे आपल्या कस्टमरला, आपल्या नागरिकांना माहिती नाही आहे. तर हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही मार्केटमध्ये कुठे पण जा, ही वॉच असो, काही पण असो, सगळं आपण घेऊ शकतो विकत. ही पाण्याची बिस्लरीची बॉटल असो. पण एक टर्म प्लॅन हा एकमेव प्रॉडक्ट असा आहे जो ज्याला पाहिजे त्याला कधी कधी मिळणार नाही, कारण त्याच्यासाठी तुम्ही मेडिकली फिट पाहिजे. एक माझा एक ऍडवायझर होता कंपनीचा, त्याने त्याचा टर्म प्लॅन घेतला, त्याला पैशाची गरज पडली, त्यांनी पैसे वापस काढून घेतले आणि टर्म प्लॅन बंद केला. मग त्याला पॅरालिसिस झाला. एक दुर्दैवाने पुण्यातली गोष्ट आहे, त्याला पॅरालिसिस झाला. तो आज टर्म प्लॅन मागतोय, आपण देऊ शकत नाही आपण. हे एक आपण एक व्यक्ती जॉब करतो आहे, त्याला टर्म प्लॅन त्यांनी घ्यायला पाहिजे. उद्या जर त्याचा जो जॉब नाही आहे तर तो मेंटल वेलबिंग जे म्हणतो आपण, तो स्ट्रेसमध्ये जाऊ शकतो, तो सुसाईड करू शकतो. म्हणून टर्म प्लॅन मध्ये सुसाईड सुद्धा कव्हर आहे, पण 1 वर्षानंतर. बरेच इन्शुरन्स आहेत जे तुम्हाला हे सगळे बेनिफिट्स देतात. मी म्हणत नाही कोणीच सुसाईड करावं, मी तर असं बोलतो, प्रत्येकाने टर्म प्लॅन घ्यावा, त्यांना सगळ्यांना काहीच नाही व्हावं आणि ते पैसे त्यांनी वापस घेऊन घेतले पाहिजे. आणि हे पण सगळे बेनिफिट्स आहे हे असल्यामुळे प्रत्येकांनी, माझी इच्छा आहे, एक टर्म प्लॅन घेऊन चालवला. ज्या मिनिटाला तुम्ही अर्निंग मेंबर ऑफ द फॅमिली बनता, सोबतच जर तुम्ही अर्निंग आहे तर तुमच्या हाऊसवाईफ साठी सुद्धा तुम्ही टर्म प्लॅन घेऊ शकता. हाऊसवाईफ इज द ओनली पर्सन जे कमावत नसले तरी पण त्यांच्यासाठी तुम्ही टर्म प्लॅन घेऊ शकता. 1 करोड पर्यंतचा त्यांचा पण सम अश्युर्ड असतो. जसं मी पॉलिसीला जॉईन केल्यानंतर मला माझ्या ऍडवायझरनी म्हटलं, सर तुम्ही तर 2 करोडचा घेतला, मॅडमसाठी 1 करोडचा घ्या. म्हटलं कशाला रे बाबा? तर म्हणतात, सर महिलांमध्ये आजार बरेच असतात, त्यांना जर तसं काही झालं तर तुमचा 1-2 वर्षाचा मुलगा आहे, त्यांना तुम्हाला जर एक नानी वगैरे जे पण एक बाई ठेवाल, त्याचा खर्च 40,000 ते 50,000 रुपये असतो. तो सर तुम्ही इथनं काढू शकता. तुम्ही तर नोकरी बंद करणार नाही मुलाला पाहायला. म्हणून एक हाऊसवाईफनी सुद्धा टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. एक सॅलराईड व्यक्तीने सुद्धा टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. एक सेल्फ एम्प्लॉईड व्यक्तीने सुद्धा आपला टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. हे प्रत्येकाने. सोबतच तुम्ही इन्व्हेस्टमेंटचे सुद्धा प्रॉडक्ट घेतले पाहिजे. तसं एक व्यक्ती कमवायला लागला तसं मी तुम्हाला मार्केट बघा. मार्केट 2000 मध्ये 6,000 वर होतं, 2005 मध्ये 9,000 वर गेलं, 2010 मध्ये 16,000 वर गेलं, 2015 मध्ये 20,000 सेन्सेक्स बोलतोय मी, 20,000 वर गेलं. 2020 मध्ये कोरोनाच्या अगोदर मार्केट 36,000 होतं. आज मार्केट 85,000 आहे. 85,000 सेन्सेक्सचे हे आहे. आणि का बरं? आणि जर मार्केट एवढं बरोबर तर आपण टाकलेले पैसे पण ग्रो करेल. सर्वात महत्वाचं आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करणे. SIP जे म्हणतो आपण, एक सिस्टमॅटिक डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. आपण आपले पैसे 5-10 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले पाहिजे आणि उद्या जाऊन मुलाच्या शिक्षणासाठी ते पैसे कामात येतील.
कोणीच आपल्या पोराच्या लग्नासाठी इन्व्हेस्ट करत नाही. मी इव्हन माझ्या वडिलांनी नव्हतं केले. मला दिसलं की त्यांना काहीतरी विकावं लागलं किंवा काहीतरी त्यांनी जमा केलेलं काहीतरी एक दुसरी भांडवल काही करतात तर ते लग्नाच्या वेळेस कामात येतं. आपल्याला माहिती आहे आपलं मराठी लोक आहे, आपलं किती लग्नांचा खर्च असतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की आपल्याला लॉंग टर्म कामात येईल. आणि मुद्द्याचं जसं म्युच्युअल फंड सरांनी सांगितलं, हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही जर इन्व्हेस्ट कराल ना तरच तुम्हाला रिटर्न मिळतो. पण एक जे SIP जे म्हणतो आपण, युलिपचा जर प्लॅन तुम्ही घेतला तर तुम्ही असो किंवा नसो, तुमचे जे गोल आहे, मुलाचं शिक्षण चांगल्या कॉलेजमध्ये झालं पाहिजे, CBSE मध्ये, स्कूलमध्ये, MBA चांगलं झालं पाहिजे, सोबतच त्याचं लग्न चांगलं झालं पाहिजे. तुम्ही असो किंवा नसो, कंपनी तुमच्या बिहाफवर प्रीमियम भरते. आणि असा प्रॉडक्ट मी तरी आजपर्यंत कुठे बघितला नाही आणि याच्यापेक्षा बेस्ट प्रॉडक्ट आपल्याला मिळणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपलं इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुद्धा करून चालायला पाहिजे. भलेही 2,000 रुपये 3,000 रुपये का नसो, आपल्या अर्निंग कॅपॅसिटीवर. आणि दुसरी गोष्ट, जे पण रिटर्न मिळतात, कोणताही रिटर्न का नसो, घर विका तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो, म्युच्युअल फंड विड्रॉ करा लॉंग टर्म कॅपिटल गेन द्यावा लागतो. पण युलिप जर तुमची वर्षाची इन्व्हेस्टमेंट 2.5 लाखापर्यंत असेल तर गव्हर्नमेंटच्या सेक्शन 10(10)D च्या अंडर तुम्हाला जे पण रिटर्न मिळतात ते टॅक्स फ्री मिळतात. हा एकमेव प्रॉडक्ट आहे ज्यात तुम्हाला कमवल्यानंतर तुमच्याकडनं गव्हर्नमेंट घेत नाही. तसंच टर्म इन्शुरन्स मध्ये, टर्म इन्शुरन्स इज द ओनली प्रॉडक्ट. खूप 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 असे रेअर 1-2 प्रॉडक्ट असतील ज्यात कंपनी GST घेते. आपण चॉकलेट विकत घेतो GST भरतो, आपण पाणी विकत घेतो. मी काय आव्हान कर मी प्रत्येकाला एकच आवाहन करेल की आपण जर अर्निंग मेंबर आहे आपल्या फॅमिलीचं, बी इट सॅलराईड किंवा बी इट सेल्फ एम्प्लॉईड, आपण आपल्यासाठी टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. सोबतच आपण एक छोटीशी गुंतवणूक